आणि त्यावेळेस हिनं स्वतः बोलून दाखवलंय की माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे. मग जर हिच्याकडे त्या व्यक्तीचं कॉल रेकॉर्डिंग होतं आणि माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे, तो व्यक्ती वाजवू नका म्हणला, हिनं स्वतः बोलून दाखवलं, मग हिच्याकडे जर त्या व्यक्तीचं कॉल रेकॉर्डिंग झालेलं आहे तर तो व्हॉट्सअप कॉल आलेलाच नव्हता. कारण व्हॉट्सअप कॉलचा कॉल रेकॉर्ड होत नाही, तो ऑप्शन नाही मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्ड व्हायचं. आणि हिनं आत्ता सांगते का की मला तो व्हॉट्सअप कॉल आलता आणि मी आता नंबर विसरले आणि माझ्याकडून विचारपूस नाही करताच, असं कसं तुझ्याकडून चुकी झाली? ठीक आहे, झाली तुझ्याकडून चुकी, सुधार तू आता. झाली ना तुझ्याकडून चुकी, आणि तू काय म्हणते की तुझ्या नावावर व्यूज हाड कुत्री आहे, तुझ्या नावावर व्यूज सोड, तुझं नाव घेतलं तरी लोक थू थू करतात, इतकी तुझी लायकी आहे. आणि तू पोलिसांच्या धमक्या देते. अगं पोलीस तुला वैतागले, तू रिकामी बाई येईस म्हणून, उठसूट पोलीस स्टेशनला ह्याच्यावर केस त्याच्यावर केस करते म्हणून. कळलं का? तू नको सांगू मला पोलीस स्टेशनची भाषा. कसं असतंय, तू बगैर माहिती काढायची बोलतीस, पण मी बोलायच्या आधी कुठल्याही गोष्टीची सविस्तर माहिती काढते आणि तेव्हाच तोंडातून शब्द काढते. तुझ्यासारखी मी वाचाळबाई नाही. तू जशी वाचाळबाई आहेस ना, ह्याचा त्याचा खाऊन मोठा झालेली, तशी मी नाही. अगं तू त्या जरांगे पाटलांच्या पुरींला सुद्धा सोडलेलं नाही आहे, पुरींची आई असून पण. तू स्वतः पुरींची आई आहेस, आणि पुरींची आई असून सुद्धा तू लोकांच्या पुरींची आबरू घालवायला बसतीस, लोकांवर अन्याय करतीस. मला पण आले ना, मला पण DM आलेले आहेत इंस्टाला. त्याच्यामध्ये वॉइस आहे सरळ सरळ तुझ्या बाबतीतचं, की तू काय काय केलेलं आहेस, महिलांना तू काय काय त्रास दिलेला आहेस, हे सगळं आहे. मला डायरेक्ट कमेंट सुद्धा आहेत, पण मी त्यावर कधी बोलले नाही. का तर मला एवढं कळतं की आपल्याला कुठल्या गोष्टीची सविस्तर माहिती नसेल तर आपण सोशल मीडियावर बोलून कुणाच्या इज्जतीचा कचरा करू नये. पण ही अक्कल तुला नाही, तू स्वतःला समाजसेवक म्हणती का? आणि तू स्वतःला साधू संतांच्या संगतीत आहे असं सांगते का? तुला एक सांगू का, जी खरंच ज्ञानी असतं, साधू संतांच्या संगतीत असतं, त्याला क्रोध बुद्धी नसती. आणि तुझ्याकडं क्रोध बुद्धीशिवाय दुसरं काहीच नाही. कपटी, क्रोध, बावळट, एक नंबरची नालायक बाई आहेस तू. आणि आत्ता तू सांगायली का की मला सगळे भरपूर जणांनी फोन करून म्हणले तिच्या नाद म्हणजे कशाला इग्नोर करा. मग हीच गोष्ट आधी तुला कळायला पाहिजे होती. आणि तुझं नाव घेऊन मी मोठी व्हावी एवढी तुझी लायकी पण नाही. तुला गरज आहे इतरांच्या नावं घेऊन मोठी व्हायचं. मी आधीच मोठी आहे, मी आधीच मोठी आहे. आणि तुझ्या ह्याच्यावर मी बोलावं, तुला सांगू का, माझं स्वतःचं कंटेंट असताना मला भरपूर सबस्क्राईब होते, व्ह्यूज होते. मधल्या काही काळात मी व्हिडिओ बनवले नाहीत ना, त्यामुळे व्ह्यूज कमी झालते. तुझ्यासारखं मी ह्याचा त्याचा खाऊन ह्याला त्याला बदनाम करून नाही ही झालेली. आत्ता सांगितलं ती दामनी या बाई काहीतरी छगन भुजबळ साहेबांवर बोलली, तिला अक्कल आहे का? का तुला अक्कल होती का? नव्हती का? तू छगन भुजबळ साहेबांवर बोलली होतीस तवा? तुला अक्कल नव्हती का? उठसूट. मी खरंच मानलं दीपक केदार दादांना, रोक ठोक बोलणं, त्यांना खरे समाजसेवक म्हणतात. दीपक दादा केदार सारख्या व्यक्तीला खरे, आणि खरंच दीपक दादा चुकून माकून माझा जर व्हिडिओ तुमच्या पोस्टर आला तर मी खरंच सांगते, मी तुमची खूप मोठी फॅन आहे. तुमचे प्रत्येक विचार मी आवडीनं ऐकते आणि गर्व आहे मला तुमच्यावर, की असे लोक समाजात असणं गरजेचंच आहे. कारण समाजाला आरशासारखं सत्य परिस्थिती दाखवतात. तर खरंच खूप छान दीपक दादांनी बोलली, खूप वास्तविकता पूर्णपणे दाखवून दिली दीपक दादांनी. खरंच दीपक दादा मनापासून आभारी आहे.